शिक्षणाच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांना तब्बल 3.5 तास रस्त्यावर तात्काळ उभे राहावे लागले आणि प्रशासनाला जाग यावी म्हणून राष्ट्रगीत गाऊन आंदोलन करावे लागले। नेमकं घडलं तरी काय, पहा हा धक्कादायक रिपोर्ट। औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे मानव विकास मिशनच्या बस चालकाच्या कथित मनमानीमुळे विद्यार्थिनींना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचा आरोप समोर आला आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सुरक्षित आणि नियमित वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मानव विकास मिशनच्या बस सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। आरोपानुसार MH06S 8596 क्रमांकाची बस सकाळी उशिरा शिरड शहापूर येथे पोहोचली। त्यानंतर विद्यार्थिनी आणि ग्रामस्थांनी बस श्री शांती विद्या मंदिरापर्यंत नेण्याची विनंती केली, मात्र चालकाने कोणतेही समाधानकारक कारण न देता बस पुढे नेण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। परिणामी विद्यार्थिनींना सकाळी 8:10 पासून ते 11:20 पर्यंत बस थांब्यावर तात्काळ उभे राहावे लागले। या घटनेमुळे त्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान झाल्याचा आरोप आहे। घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ कांबळे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी चालकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। तसेच ट्रॅफिक इन्स्पेक्टर, विशेष शिक्षक आणि पोलीस निरीक्षकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत नेण्याची विनंती केल्याचे सांगितले जाते। मात्र चालक आणि वाहक यांनी कोणत्याही सूचनांना प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। दरम्यान संतप्त विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर उभे राहून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करत शांततापूर्ण आंदोलन केले। शिक्षणासाठी विद्यार्थिनींना अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। या प्रकरणानंतर मुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सविस्तर निवेदन देण्यात आले। संबंधित चालक आणि वाहक यांना तत्काळ निलंबित करून उच्चस्तरीय चौकशीनंतर सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली। याशिवाय मानव विकास मिशनच्या संपूर्ण बस वाहतूक व्यवस्थेचे स्ट्रक्चर ऑडिट करून त्रुटी दूर कराव्यात, दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, तसेच विद्यार्थिनींना नियमित, सुरक्षित आणि वेळेवर वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा वंचितचे अनिल कांबळे यांनी दिला आहे। त्यामुळे आता मानव विकास मिशनच्या उद्देशालाच हरताळ फासणारे या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार, दोषींवर कारवाई होणार का आणि विद्यार्थिनींना न्याय कधी मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता शासनाच्या पुढील निर्णयावर अवलंबून आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकपरिवर्तन न्यूज, शिरड शहापूर, हिंगोली। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।